नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त कल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी भारतातलं शतकानुशतके जुनं सामाजिक चित्र बदलून टाकत आहे. ही गोष्ट आहे भांडवलाच्या ताकदीची, जी हजारो लोकांचं आयुष्य घडवतीये. तर या मोठ्या मिशनची पहिली पायरी किंवा म्हणा की पहिला आधारस्तंभ आहे हा एक साधा पण खूप शक्तिशाली विचार. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. आणि मग येतो दुसरा तितकाच धाडसी विचार. हा विचार एकदम स्पष्टपणे सांगतो की आर्थिक सक्षमीकरण म्हणजे पैसा हे सामाजिक न्यायासाठी एक मोठं शस्त्र ठरू शकतं. तर मग चला, या विचारामागे नेमकं काय तत्वज्ञान आहे आणि यातूनच उभी राहिलेली डिक्सी ही संस्था नेमकं काय काम करते हे जरा जवळून बघूया. आता हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याने डॉक्टर मिलिंद कांबळे यांना विचार करायला लावला. ते स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आणि उद्योजक आहेत. त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही जी आर्थिक विषमता आहे ना, ती फक्त नोकरी करून दूर नाही होणार. आणि या प्रश्नावर त्यांचं उत्तर काय होतं? तर एक अशी संस्था उभी करायची जी फक्त मदत नाही करणार, तर एक भक्कम आधारस्तंभ बनेल. आणि ती संस्था म्हणजे DICC, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. बघा, ज्या समाजात भांडवल, नेटवर्क आणि योग्य मार्गदर्शन मिळणं ऐतिहासिकदृष्ट्या खूप कठीण होतं, तिथे एक हक्काचं व्यासपीठ उभं करणं हेच या संस्थेचं मुख्य ध्येय आहे. आणि बघा, पुण्यातल्या एका छोट्या ऑफिसमधनं सुरू झालेला हा प्रवास आज कुठे पोहोचलाय? भारतभर तर पसरलायच, पण जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. ही वाढच आपल्याला सांगते की अशा एका व्यासपीठाची किती जास्त गरज होती. पण DCI हे फक्त एक स्वप्न म्हणून नाही राहिलं. ते प्रत्यक्षात कसं काम करतं? त्यांची कामाची पद्धत नेमकी काय आहे? चला, ते पाहूया. आता बघा, सरकार अनेक योजना आणतं, पण बऱ्याचदा माहिती नसते किंवा प्रक्रिया इतकी किचकट असते की त्या योजना गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीत. DICCI इथेच एक पुलासारखं काम करते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्टँड अप इंडिया योजना. DICCI काय करते? ते फक्त माहिती देऊन थांबवत नाहीत, तर अर्ज करण्यापासून ते कर्ज मंजूर होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर या तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या वाटेतले अडथळे दूर करतात. आणि हो, DICचं काम काही फक्त शहरांपुरतं मर्यादित नाहीये. जिथे मोठे उद्योगपतीसुद्धा जायला विचार करतात, त्या गडचिरोलीसारख्या नक्षलवादग्रस्त भागात मेक इन गडचिरोलीसारखा उपक्रम राबवणं हे खरंच एक धाडसी पाऊल आहे. आता या सगळ्या मेहनतीतून, या सगळ्या प्रयत्नांतून नेमकं काय साध्य झालं ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हे जे आकडे आहेत ना, ते फक्त संख्या नाहीयेत, तर ते बदलत्या वास्तवाचा एक जिवंत पुरावा आहेत. हा आकडा आहे 70,000 पहिल्या पिढीतील SC/ST उद्योजकांची संख्या, ज्यांना DCCIच्या मदतीमुळे स्टँड अप इंडिया योजनेतून कर्ज मिळालं. विचार करा, कदाचित या मदतीशिवाय त्यांचं उद्योजक बनण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं असतं. आणि हा आकडा बघा, 10,000पेक्षा जास्त. ही आहे DICCच्या सदस्य परिवाराची संख्या. हा आकडा या चळवळीवरच्या वाढत्या विश्वासाचं एक मोठं प्रतीक आहे. आणि हा आकडा 100, हा तर यशाची व्याख्याच बदलून टाकतो. DCमधले जवळपास 100 उद्योजक असे आहेत ज्यांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हरचा टप्पा ओलांडलाय. यातून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की दलित उद्योजकता ही काही फक्त छोट्या व्यवसायांपुरती मर्यादित नाही. म्हणजे बघा, हा बदल फक्त आर्थिक नाहीये, तो लोकांच्या मानसिकतेत बदल घडवतोय. हा सन्मानाचा आणि आत्मविश्वासाचा प्रवास आहे. हा तक्ता आपल्याला डॉक्टर कांबळे यांच्या कार्याची एक छोटीशी झलक दाखवतो. एका इंजिनियरपासून ते सामाजिक बदलाच्या शिल्पकारापर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आणि याच कामाची दखल पद्मश्री या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने घेतली गेली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर या कामांनी सामाजिक न्यायासाठी एक पूर्णपणे नवीन मार्ग तयार केला आहे. हा मार्ग रस्त्यावरच्या आंदोलनाचा नाही, तर उद्योग आणि व्यवसायाच्या निर्मितीचा आहे. तर मग डॉक्टर कांबळे आणि DICCची ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. समानतेच्या लढाईमध्ये मोर्चाच्या ताकदी इतकीच ताकद एखाद्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये असू शकते का? आणि या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित आपल्या सामाजिक बदलाचं भविष्य दडलेलं असेल.